जय श्रीराम. श्री ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्याला आपण श्लोक क्रमांक 8 त्याच्यावरच्या ओव्या आणि श्लोक क्रमांक 9 याला सुरुवात करून त्याच्यावरची पहिली ओवी असा अभ्यास केला होता. आज जरा संख्या रोडावलेली दिसते, कारण उद्या श्री गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आहे अमेरिकेत, त्याच्या तयारीमध्ये बरेच लोक व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित ते उशिरा येतील. आपण आपल्या अभ्यासाकडे वळू. काय एक मागच्याला आपण शिकलो त्याचा एक सारांश रूपाने बघूया, उजळणीचा भाग म्हणून. म्हणजे आपल्याला आजच्या अभ्यासाचं एक पार्श्वभूमी तयार होईल. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना, असा मुख्यतः विषय आपला मागच्या वेळेला अभ्यास करून झाला. इथला जो संदर्भ आहे तो आपल्याला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देतो. आपल्याला विसरायचं नाहीये की योगारूढ व्हायच्या आधी काय साधन असतं, योगारूढ म्हणजेच थोडक्यात होण्यासाठी काय साधन असतं, योगारूढ झाल्यानंतर काय साधन असतं, योगारूढ झालेल्याची लक्षणं काय, हा सगळा असा विषय आपला सुरू आहे थोडक्यामध्ये. या 6व्या अध्यायातले जे पहिले 9 श्लोक आहेत, म्हणजे आत्तापर्यंत आपण घेतलेले असं म्हणूया, या 9 श्लोकांमध्ये 5व्या अध्यायातला विषय जो कर्मयोगाचा होता तो इथे पूर्ण करण्यात येतो आहे थोडक्यामध्ये. एक शुद्ध मराठीत टेकिंग अ स्टेप बॅक ज्याला म्हणतात, त्या दृष्टीने बोलतो. 5व्या अध्यायामध्ये जो कर्मयोगाचा विषय होता, किंवा नुसत्या 5व्यामध्ये म्हणण्यापेक्षा आधीच्या काही अध्यायांमध्ये, तर त्याला एक पूर्णता इथे येते आहे 9व्या या श्लोकामध्ये. आणि इथून पुढे 10व्या श्लोकापासून ध्यानयोगाचा विषय सुरू होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष जे साधन आहे योगारूढ होण्याचं, समाधीचं म्हणूया, कारण ध्यान हे आपलं ध्येय नसतं. आपण बघणार आहोत हळूहळू तो विषय. ध्यान हे ध्येय म्हणून सांगितलेलं नाही, ध्यान हे साधनच आहे, विशुद्धतेचं साधन आहे. वेगळा विषय येईलच पुढे आपला. पण योगाच्या भाषेत बोलायचं झालं तर निर्विकल्प समाधी हे ध्येय आहे. परमपूज्य काका आपल्यासमोर बाध समाधीचं ध्येय ठेवतात, तो विषय आपण नेहमीच बघतोय. तर हा जो 9वा श्लोक आपण मागच्याला घेऊन थांबलो होतो, त्याच्यामध्ये एक साधन आणि लक्षण, आपण नेहमीच तो विषय आपला, की जे सिद्धाचं लक्षण असतं ते साधकाचं साधन असतं. सुंदर वाक्य. त्यामुळे सिद्धाचं लक्षण या दृष्टीने पण आमच्याकडे पाहू शकतो, आणि आपल्यासारख्या साधकासाठी साधन या दृष्टीने म्हणूनही आपण त्याच्याकडे बघू शकतो. असा हा सगळा विषय. थोडक्यामध्ये साधन या दृष्टीने जर विचार केला तर निर्विकल्प समाधीची जी विघ्न आहेत असं म्हणूया, त्या विघ्नांचं विवेचन आहे असंही आपण म्हणू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद असे 4 विक्षेप किंवा विघ्न म्हणूया, चुकलं माझं, विक्षेप नाही, 4 विघ्न निर्विकल्प समाधीचे शास्त्र सांगतं. फारशा त्याच्या विवेचनात आत्ता जाण्याची आपल्याला गरज नाही, पण मी एक पार्श्वभूमी आजच्या अभ्यासाची एक, किंवा एकंदरीतच आपण गेले काही शुक्रवारचा आपला अभ्यास सुरू आहे त्याचा एक संदर्भ पुन्हा एकदा आपल्या मनात ताजा व्हावा म्हणून हे बोलतोय सगळं. की लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद, त्याच्यामध्ये लय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गुणाचा परिणाम. विक्षेप आणि कषायामध्ये विशेषतः किंवा विक्षेपामध्येही राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती, आपल्याला माहिती आहे, संस्कृत शब्द आहे राग. इथे राग याचा अर्थ क्रोध असा होत नाही, राग याचा अर्थ आसक्ती. तर आसक्ती आणि द्वेष हे
ही जी द्वंद्व आहेत म्हणा, किंवा ह्या हेलकाव्यामध्ये माझं जे जीवन सुरू असतं, त्या हेलकावे या शब्दातच आलं की माझं चित्त स्थिर होऊ देत नाही. आपला विषय काय सुरू आहे? पुन्हा एकदा निर्विकल्प समाधीचे प्रतिबंध या दृष्टीने आपण या श्लोकांकडे आणि ओव्यांकडे बघतो आहोत. कशाय चित्ताच्या काही अवस्था असतात या आपण साधनेच्या काळामध्ये. प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्यांवरती या प्रवासामध्ये आपण असतो. त्याच्यामध्ये क्षेपता पहिलीच अवस्था शास्त्रांनी क्षेपता अशी सांगितली आहे. मग मूढता, विक्षेपता वगैरे असे ते आहेत. पुन्हा आपल्याला त्या विषयात जायचं नाही. मला फक्त तुम्हाला हे स्मरण करून द्यायचं आहे की क्षेपतेमध्ये पहिलीच जी अवस्था आहे चित्ताची, त्याच्यामध्ये लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना याचा उल्लेख होतो. आणि आपण आपला अभ्यास करायचा ह्या दृष्टीने मी हे बोलतोय की आपण कुठे बसतो का, आपण कुठेसे उभो आहोत या प्रवासामध्ये. अजूनही मी जर शास्त्रवासना, देहवासना, मागच्याला आपण बोललो होतो, लोकवासना, देहवासना तर असतेच प्रपंचातली, त्याच्यात मी आता स्वतःला पारमार्थिक म्हणवतो म्हणून त्याच्यात आता शास्त्रवासनेची पण भर पडते. एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला मी, माझ्या घरी येऊन बघा, तुम्हाला कपाटात ग्रंथ दिसतील. मी वाचले आहे की नाही विचारू नका, पण दिसतील. म्हणजे हे जे सगळं मी 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 हे जे प्रकरण आहे, मी किती छान बोलतो, त्याच्यापेक्षा माझं नेहमीच चांगलं होतं, हे जे काही या भानगडी परमार्थ प्रांतामध्ये शिरतात आणि आपण परमार्थाचा प्रपंच करून टाकतो. म्हणजे थोडक्यामध्ये आपण क्षेपता या पहिल्या पायरीवरच घसरतो आहोत सारखे. अजून तीच पायरी मी चढलेलो नाही, असा त्याचा अर्थ होतो. ह्या दृष्टीने आपल्याला विशेषतः 9वा जो श्लोक आहे त्याच्याकडे बघायचा आहे. 8वा जो श्लोक आहे ज्ञानविज्ञान तृप्तात्मा, मी जो मगाशी वाचला, कूटस्थो विजितेंद्रिय, त्याच्यामध्ये आपण ज्ञान आणि विज्ञान याची आचार्यांची व्याख्या आणि ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या याच्यातला फरक मागच्याला बघितला होता. आणि दोन्ही व्याख्या गृहीत धरून आपण अर्थ कसा लागू पडतो छान, हाही विचार केला होता. पण थोडक्यामध्ये निर्विकार जो असतो, म्हणजे कूटस्थ म्हणजे निर्विकार, तोही आपण अभ्यास केला कूटस्थ शब्दाचा. जितेंद्रिय, जितेंद्रियवर भाष्य करताना तर माऊली म्हणते आहे 90 क्रमांकाच्या ओवीमध्ये की हा जो असतो योगी, आता योगारूढ म्हणूया, तो देहधारी असला तरी पण त्याची परब्रह्माच्या बरोबरीने तुलना होते. का बरं? असं काय त्यांनी केलं की जे मी केलेलं नाही आहे? त्यांनी एकच गोष्ट केली आहे, इंद्रिये जिंकलेली आहेत, असं माऊली म्हणते. इंद्रिये जिंकली एके इंद्रिये, जेणे जिंकली एके इंद्रिये गा. इतकं महात्म्य आहे इंद्रिय जिंकण्याचं. माझा मुख्य मुद्दा तो सुरू होता. म्हणून इथे जितेंद्रिय, कूटस्थ म्हणजे निर्विकार, विजितेंद्रिय म्हटलंय. आपल्याला आधीच्या अध्यायात शिकलेली ओवी आठवत असेल, तनु त्यागे विण, फार सुंदर ओवी आहे ती, बऱ्याच वेळा येते माझ्या ह्याच्यात, आवडती ओवी. तनु त्यागे विण दिसती संपूर्ण, कशाचे? अमृताचे गुण. तनु त्यागे विण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता, माऊली म्हणते. तिथे योगयुक्त शब्द आहे, पहा काय योगायोग आहे. इथे युक्त शब्दच आहे. युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन, हा शब्द आहे 8व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. युक्त, योगारूढ, वेगवेगळे शब्द आहेत त्याला. पण तनु त्यागे विण याला जीवनमुक्त, जीवनमुक्ताची व्याख्या केलेली आहे याच्यामध्ये अक्षरशः. तनु त्यागे विण, अजून तनु आहे, देहधारी आहे, प्रारब्ध संपलेलं नाही, त्याच्यामुळे प्रारब्धानुसार देह जसा सुरू असायचा तसा अजून आहे. पण अपूर्ताचे गुण कोणती? हे इंद्रिय जिंकल्याची. दिसती संपूर्ण योगयुक्त, तो असतो योगयुक्त. तो योगयुक्त असतो आणि इंद्रिय जिंकण्याचं हे महात्म्य आहे. आणि मग पुढे जे वर्णन केलं आहे समलोष्टाश्म कांचन, आपण मागच्याला झाला आपला विचार करून.
की लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, समलोष्ट अश्म कांचन, कांचन म्हणजे सोनं. या सगळ्यांविषयी ज्याची समदृष्टी आहे. आपण श्रीरामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली, थांबलो मी थोडासा, कथा तरी शब्द वापरावा का असं वाटतं, कारण कथा म्हणली की कुठेतरी ती काल्पनिक आहे का काय असं कुठेतरी डोक्यात येऊ शकतं. काल्पनिक नाही, प्रत्यक्ष साधनं त्या महात्म्याने केलेलं आहे. आणि जबरदस्त साधना रामकृष्ण परमहंसांनी केलेली आहे. मी मागच्याला बोललो होतो, त्यातलं एकच उदाहरण आत्ताच्या संदर्भात मी ते दिलं होतं, की त्यांनी कशी साधना केली, कसा अभ्यास केला. प्रत्यक्ष हातामध्ये सोनं आणि टका माटी, माटी टका, आपण पाहिलं होतं बंगाली भाषेतलं. टका म्हणजे रुपये, सोनं म्हणा, रुपया म्हणा, संपत्ती म्हणा, एका हातात घेऊन एका हातामध्ये माती, हे दोन्ही समान मानून. आता हे पुन्हा काल्पनिक खेळ नाही आहे, ते समान मानण्याच्या पाठीमागचा विवेक काय आहे तो मागच्याला आपण बोललो होतो. पुन्हा ही उजळणी सुरू आहे, त्यामुळे सविस्तर आपण आज बघू शकणार नाही. ज्यांचं मागच्या वेळेचं वाचनात ते येऊ शकले नसतील, त्यांच्यासाठी ध्वनिमुद्रण आपले नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहे, ते ऐकू शकतात. पण त्याच्या मागचा विवेक खूप महत्त्वाचा आहे. आणि पुन्हा आपल्याला ह्या रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रातली कथा असं म्हणून ती सोडून द्यायची नाही आहे. प्रत्येक गोष्ट साधक म्हणून आपल्यापाशी आणून भिडवायची आपल्याला. त्या दृष्टीने आपण तोही विचार केला होता की हा विचार मी कसा करू शकतो माझ्या पगारवाढीच्या वेळेला, माझ्या बोनसच्या वेळेला. खूप मेहनत करतो मी, विकेंडला कामं करतो, ऑफिसमध्ये 12-12 तास काम करतो. त्यातनं जी एक अपेक्षा निर्माण होते की वर्षाच्या शेवटी काय अपेक्षा निर्माण होते बोलण्याची गरज नाही, आपण सगळेजण अनुभव संपन्न जीवन जगलेलो आहोत. ठीक आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करणं, आपण जे काही काम केलं ते आपल्या बॉसला म्हणजे मॅनेजरला सांगणं, व्यवस्थित त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवणं, हे सगळं सगळं व्यवहारासारखंच करायचं आहे. कुठेही भोंगळपणा करायचा नाही, भोळेपणा नाही. याचा अर्थ आपण मागच्याला बघितला होता, तुकाराम महाराजांची भोळेपणाची व्याख्या, आणि आपण ज्याला भोळे समजतो ती किती चुकीची व्याख्या आपण करून ठेवली भोळेपणाची, ते बघितलं होतं. मुद्दा असा आहे की ह्याला म्हणायचं समलोष्टाश्म कांचन. हा, हे मी जेव्हा करायला लागतो, आपला मुद्दा काय सुरू होता पुन्हा विसरायचं नाही. हा, आपला गाभा काय आहे. कारण ज्या दिवशी माझं अप्रेझल होतं किंवा ज्या दिवशी माझा बोनस जाहीर होतो, ज्या दिवशी माझी पगारवाढ जाहीर केल्या जाते, त्या दिवशी संध्याकाळी त्याच दर्जाचं साधन जर मी करू शकलो तर मी समलोष्टाश्म कांचन झालेलो आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता आलं असेल लक्षात. नाही तर ते काय ऐकायला कथा खूप गोड असतात. रामकृष्ण परमहंसांनी असं केलं, त्यांनी केलं, माझं काय. काका नेहमी म्हणतात त्यांचा जय जयकार, माझा का म्हणून पराजय नेहमी. हे विचारांची हिंमत साधकाजवळ आली पाहिजे. त्यांचा जय जयकार मी करतो याच्यासाठी की एक वेळ अशी यावी की मीही त्यांच्यासारखं व्हावं. याला म्हणतात प्रथमपुरुषी परमार्थ. या दृष्टीने आपल्याला साधनाभिमुख विचार करायचा. आणि मी आत्ता जे लय विक्षेप कषाय रसास्वाद निर्विकल्प समाधीची विघ्न बोलत होतो, त्याचा जास्त संदर्भ हा जो 9 क्रमांकाचा श्लोक आहे, जो आपण मागच्याला वाचला होता. सुरुन्मित्रार युदासेन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धीर विशिष्यते. की एखादी व्यक्ती जी असते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या प्रत्येकाचं आपापलं आयुष्य वैयक्तिकरित्या वेगवेगळं आहे, पण कुठली व्यक्ती असेल, मग ती घरातली असेल, बाहेरची असेल, ऑफिसमधली असेल, समाजातली असेल, शेजारी असेल, पाजारी असेल, कोणीही असेल, त्याचे एक साधारण 9 समोर प्रकार आपल्यासमोर इथे ठेवलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. आणि त्यांच्या व्याख्या आपण मागच्याला छान बघितल्या होत्या. सुहृद, पटकन स्मरण पुन्हा उजळणीचा भाग म्हणून, की उपकाराची अपेक्षा न करता जो केवळ उपकारच करतो त्याला सुहृद असं म्हणतो. आपण व्याख्या छान मागच्याला समजून घेतली होती. पुन्हा आपल्याला त्याच्यात जायला वेळ नाही. पुन्हा एकदा ध्वनिमुद्रण आहे, ऐकू शकता. सुहृद, मित्र. सुहृद हा मित्र असतोच, पण मित्र हा सुहृद असेलच असं सांगता येत नाही, म्हणून इथे वेगळे मांडलेले आहेत. तोही विचार आपण मागच्याला गेला होता. यांनी माझ्यावरती उपकार केले म्हणून मी त्याच्यावरती उपकार करणार. मित्र, ज्याला आपण शुद्ध मराठीत रेसिप्रोकेट असं म्हणतो. शत्रू, सांगण्याची गरज नाही. उदासीन, दोन्ही बाजूंच्या बाबतीत उदासीन. मध्यस्थ, दोन्हीही बाजूंचं हित
ज्याच्या चित्तामध्ये आहे आणि त्या दृष्टीने मध्यस्थी करतो नेहमी कुठल्याही परिस्थितीत. मागच्या एक उदाहरण आपण घेतलं होतं. दुसरं एखादं उदाहरण, विशेषतः लग्न जुळवण्यामध्ये मध्यस्थी हा एक प्रकार फार सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तो मुलाकडच्याला सांगतो, अरे मुलगी काळी आहे म्हणून काय झालं, छान सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेईल अशी मुलगी पुन्हा मिळणार नाही, हो म्हण. मुलीकडच्यानं सांगतो, मुलगा बारीक आहे म्हणून काय झालं, लग्न झाल्यानंतर होतात लठ्ठ सगळी मुलं, एवढ्या कारणाने तू तू कशाला नाही म्हणतेस त्याला. ही जी काही एक दोन्ही बाजूकडे, हा 25 लाख मागत असतो, त्याला म्हणतो काय करायचे एवढे पैसे, 15 लाख पुष्कळ झाले तुला. त्यांना म्हणतो काय एकच तर मुलगी आहे, कर थोडा खर्च. असं करून दोघांनाही, दोन्ही बाजू समतोल कशा होतील, त्यांचं जुळून कसं येईल, थोडक्यामध्ये त्याला मध्यस्थ असं म्हणतात. द्वेष्य म्हणजे दुसऱ्यांनी अपकार केल्यावर त्याच्या बदली अपकारच करणारा, त्याला द्वेष्य म्हणतात. फार सुंदर व्याख्या आहे. एखाद्याचं मी द्वेष करतो, हे कधी, पण त्यांनी काहीतरी माझं वाकडं केलं ना, आता मी त्याला सोडणार नाही, झाली द्वेषाला सुरुवात झाली. कल्पना करा, इतका द्वेष मी मनात ठेवला. आता शुद्ध मराठीमध्ये बोल, काय खाऊन योगारूढ होणार आहे मी, काय खाऊन योगारूढ होणार, कल्पना करा. म्हणजे नुसतं त्या व्यक्तीचं स्मरण जरी झालं मी ध्यानाच्या अभ्यासाला बसल्यानंतर, पुढचे 10 मिनिटं, त्याला एक छान शब्द आहे मराठीमध्ये, माझ्या चित्ताची कशी ससे हुलपट होते हे मलाही कळत नाही. कारण 10 मिनिटांनी मी भानावर जेव्हा येतो त्या लक्षात येतं की अरे चुकलं सगळं. या व्यक्तीच्या विचारात इतका मी घडून गेलो की मी ध्यानाला बसलोय हेच विसरून गेलो 10 मिनिटं. इतकं त्या द्वेषाचं मला प्रेम असतं. काय वाक्य वापरलं, इतकं त्या द्वेषाचं मला प्रेम असतं. म्हणजे मनापासून मी द्वेष करतो त्या व्यक्तीचा, इतका की त्या व्यक्तीचं नाव जरी निघालं, तळपायची आग मस्तकात. मग ती मस्तकात गेलेली आग मला ध्यान करू देणार, कशी ध्यान करू दे. ध्यान म्हणजे मी ध्यान शब्द वापरतोय, ध्यान तर खूप पुढचा टप्पा झाला. त्याच्या आधीच्या टप्प्यातच गटांगळ्या खात राहतो 12-12 वर्ष, 20-20 वर्ष. ह्या दृष्टीने मी मगाशी हे निर्विकल्प समाधीचे प्रतिबंध जे बोललो ते इथे सांगितलेले आहे की द्वेष, त्याच्यानंतर पुढे साधू, आणि साधूच्या उलट पापी. तो शास्त्र विहित कर्म करतो तो साधू, अशी छान व्याख्या केली आहे, आणि जो शास्त्र निषिद्ध कर्म करतो तो पापी. किती छान व्याख्या बा. मी पापी आहे का, किंवा मी किती प्रमाणात पापी आहे, असे जर प्रश्न मनात येत असतील, आपण आपला अभ्यास करायचा की मी किती शास्त्र विहित कर्म करतो, वेदविहित निष्काम कर्म मी किती करतो आणि किती करत नाही. जितक्या प्रमाणात मी करतो तितक्या प्रमाणात मी पापी कमी आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आपला आत्ताचा विषय काय सुरू आहे की या जे 9 प्रकारचे लोक असू शकतात, त्या सर्व प्रकारच्या लोकांविषयी जो समान बुद्धी ठेवणारा आहे तो योगी, तो योगारूढ. योगी वेगवेगळे शब्द त्याला आहेत. आणि मागच्याला आपण एक फार छान अर्थ समजून घेतला होता. समान बुद्धी ठेवणारं म्हणजे काय, पुन्हा गोंधळ होऊ द्यायचा नाही आहे. परमार्थाने प्रपंचात गोंधळ घालणे हा त्याचा उद्देश नाही. कशासाठी सांगतोय, सद्गुरू संत यांच्यासमोर जेव्हा एखादी व्यक्ती येते, त्यांना काही कळत नाही का की हा साधू आहे किंवा हा पापी आहे, कळतं ना, त्यांना सगळं कळतं, अगदी व्यवस्थित कळतं. मग समान बुद्धी कशी म्हणायचं, मग समान बुद्धी म्हणजे नक्की काय, व्यवहारातले भेद व्यवहारासारखेच कळतात त्यांना. पण मग समान बुद्धीची व्याख्या आचार्यांनी केली, ती आपण मागच्याला बघितली होती की कहा किम कर्मा इति अव्याकृत बुद्धी, म्हणजे वरील सर्व प्रकारचे लोक काय व कसे करीत आहेत याच्याबद्दल त्याची बुद्धी व्यग्र राहत नाही. म्हणजे तो त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल विचार करत नाही. कशासाठी सांगतोय पुन्हा एकदा, उजळणी आहे म्हणून तर सांगतोच आहे, पण अतिशय सुंदर साधन अलगदपणे आपल्या हातामध्ये येऊन पडत आहे की ह्या चिंतनात जर मी सारखा राहत असेल, आणि ज्याचा आपण वेगळ्या पद्धतीने नेहमीच विचार करतो. काका सांगतात की व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, याचे 4 विभाग विभाग आपल्यासमोर परमपूज्य काकांनी ठेवलेले आहेत. त्यात व्यक्तीचा जर विचार करायचा झाला तर सदैव माझं चिंतन, हिने असं वागता कामा नये, तिला ते तसं बरं दिसतं का, तिला ते शोभतं का. आणि त्याच्यात काय असतं थोडंसं की आपण स्वतःलाच असं कुठेतरी, मराठी शब्द वापरतो, कन्व्हिन्स करत असतो
म्हणजे काय, आपण आपल्याला समजून सांगत असतो की मी त्या व्यक्तीच्या हिताचा विचार करतोय, त्याचं भलं व्हावं किंवा तिचं भलं व्हावं म्हणून मी असं सांगतोय. हे शोभतं का तिला, सासूशी असं तिने वागावं का, तिने घरात असं वागावं का, नवऱ्याशी असं वागावं का, किंवा नवऱ्याने बायकोला तसं बोलावं का. आता हा माझ्या चिंतनाचा विषय असू नये, हा विषय आपला सुरू आहे. त्याला म्हणायचं समानुभूती. हा, एखादा आला तुमच्याकडे काही मदत मागण्यासाठी, किंवा अशी अशी समस्या आहे, एक मित्र म्हणून तुम्हाला काही मदत करू शकशील का, किंवा मैत्रीण म्हणून काही मदत करू शकशील का, माझा हितचिंतक म्हणून मला काही तुझ्याकडून सल्ला हवाय, जरूर त्यांचं ऐकावं. इथे सुहृदची व्याख्या आठवावी. आणि आपल्याला जे काही करता येत असेल, आपण मागच्याला काय व्याख्या पाहिली होती, एखादी गोष्ट एखादी कमी असेल तिथे, आणि माझ्या त्या मगदुरामध्ये, अधिकारामध्ये ती बसत असेल, जरूर तिथे मदत करावी, त्याला सुहृद असं म्हणतात. पण माझ्या चिंतनाचा तो विषय होऊ नये. आणि नेमका उलट मी करतो, काय करतो, मदत करायला तर जातच नाही, कारण मला मदत करायची नसतेच. खरं सांगायचं तर माझ्या मनात जो एक असूया किंवा द्वेष, मत्सर, हे जे सगळे प्रकार आहेत ना, सगळे हे जे असतात, त्यांना मी गोंजारत असतो. त्या व्यक्तीला दोष देण्याच्या नावाखाली स्पष्ट बोलायचं, आपल्याला परखडच बोलायचं, साधक म्हणून आपल्याला आपला अभ्यास करायचा. आणि मग परमपूज्य काका प्रश्न विचारतात, एक साधक म्हणून, की मी स्वतःचं आयुष्य किती वेळ जगतो याचा कधी विचार केला का. आधीच आपले 8-10-12 तास ऑफिसच्या कामात जातात, उरलेले जे काही 2-4 तास उरतात, त्याच्यात जर मी हे विचार करत बसलो की अशी कशी वागते, तिला शोभतं का, तिला हे बरं दिसतं का, हे योग्य नाही आहे, आणि पुन्हा तिच्या भल्यासाठी मला असं वाटतं, ती आली आहे का तुझ्याकडे विचारायला, तिने काही मदत मागितली आहे का, किंवा तुझ्या चिंतनाचा तिच्यावर काही परिणाम होणार आहे का, तिचे विचार बदलण्यात काही त्याची परिणती होणार आहे का, यातलं काहीही होणार नाही. म्हणजेच मी जे करतो आहे त्याचा शून्य उपयोग आहे. आणि उपयोग तर जाऊ द्या, त्याचा अत्यंत त्रास मला होतो, कारण माझं चित्त क्षुब्ध होतं. ती व्यक्ती जशी वागायची तशीच वागत राहते, कारण मी काय विचार करतो हे त्या व्यक्तीपर्यंत कधी पोहोचतच नाही, कारण माझा तो उद्देशच नसतो. माझा उद्देश असतो त्या व्यक्तीबद्दल जे मत्सर मला वाटत असतो, द्वेष वाटत असतो, त्या व्यक्तीला दोष देऊन जो काही आनंद मला मिळत असतो रजोगुणाचा, तो मी घेत असतो. हे सगळं कशासाठी बोलतोय, याचा अर्थ समान बुद्धी ठेवणारा मी नाही, एवढंच मला सांगायचं आहे. कारण पुन्हा एकदा इथे सिद्धाचं लक्षण या दृष्टीने मांडणी आहे, आपण साधकाचं साधन म्हणून ते शिकतो आहोत. मागच्या वेळेला मी म्हणालो होतो की इथे 9 क्रमांकाचा श्लोक आपण वाचला, आणि पहिली ओवी 94 क्रमांकाची त्याच्यावरची घेतली होती, कारण त्याच्यात छान व्याख्या आल्या म्हणून. पण आपल्याला मूळ खरं वळायचं होतं गीता दीपस्तंभ या ग्रंथाकडे, कारण इथे परमपूज्य काकांनी 9 श्लोकांचा गट केलेला आहे, म्हणून आपण इतके दिवस गीता दीपस्तंभाकडे वळलो नाही. आता गीता दीपस्तंभामध्ये परमपूज्य काकांनी या 9 श्लोकांचा अगदी 2-2 वळ्यांमध्येच अर्थ केलेला आहे तो, आणि त्याच्यावरचं विवेचन जे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, पुन्हा एक साधक म्हणून खूप घेण्यासारखं आहे आपल्यासाठी. त्याला पुन्हा शुद्ध मराठी की टेक अवेज ज्याला म्हणता येतील तसे भरपूर आहे त्याच्यातनं. त्याच्याकडे आपण वळतो आहोत, आजच्या वाचनाला सुरुवात करतो आहोत. अध्याय 6 आत्मसंयम योग. सुरुवातीला एक परिच्छेद आहे ज्याच्यामध्ये काकांनी उपक्रम केलेला आहे. 5व्या अध्यायाच्या शेवटी ह्या अध्यायातील ध्यानयोगाचे प्रास्ताविक केले आहे. म्हणजे या अध्यायाचा जो मुख्य विषय आहे ध्यानयोग, त्याचं एक 5व्या अध्यायाच्या शेवटी प्रास्ताविक केलं, आपण बघितलं होतं, जो सगळा विचार आपला झालेला आहे. या अध्यायात भ्रूमध्याऐवजी नाकाच्या शेंड्यावर चित्तवृत्ती स्थिर करावयास सांगून बैठक, जागा व आसन यांचा अधिक उल्लेख केला आहे, शिवाय त्याची पथ्येही सांगितली आहे. आता हा सगळा विचार येणार आहे 10व्या श्लोकापासून, हाच विचार आपला सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष ध्यानयोगाचं मार्गदर्शन केलेलं आहे. 9व्या श्लोकापर्यंत पुन्हा साम्य बुद्धियुक्त कर्मयोग सांगून पुढे 10व्या श्लोकापासून ध्यानयोग सांगण्यास सुरुवात केली आहे. 2 पासून 5व्या अध्याया अखेर चालू असलेल्या विषयाचा पहिल्या 9 श्लोकात समारोप केला आहे.
आणि अध्यायांची नावे वेगळी असली तरी सूत्र एकच आहे. प्रसंगाने वेगळे विषय असले तरी मुख्य विषय तोच आहे. जी सरमिसळ झाल्यासारखी दिसते ती आवृत्तीच्या स्वरूपाची आहे किंवा त्या विषयाचे अपार महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी आहे. आपल्याला जे आपण म्हणतो ना सारखा कर्मयोग यांना त्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येतो. या दुसऱ्या अध्यायापासून तर ह्या आता 5व्या 6व्या अध्यायात पण पहिल्या 9 श्लोकापर्यंत कर्मयोगाचं आणि आपण त्या श्लोकाचं महात्म्य पाहिलं होतं. कोणतं? आरुरुक्षोर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. ह्या श्लोकामध्ये कमाल मर्यादा सांगितलेली आहे कर्माची. इथपर्यंत कर्माची व्याप्ती आहे. कारण पुढे ज्याला योगारूढ व्हायचं आहे त्याच्यासाठी शमः कारणमुच्यते असं म्हणून आता ही मर्यादा, आता इथून कर्मसुद्धा सुटायला हवं असा त्याचा अर्थ. पण इथपर्यंत दुसऱ्या अध्यायापासून तर या 6व्या अध्यायाच्या 4थ्या म्हणा 9व्या श्लोकापर्यंत म्हणूया आपण. बऱ्याच वेळा त्याची आवृत्ती झालेली आहे विषयाची, कारण त्याचं महात्म्य आपल्या लक्षात यावं. याचं कारण असं आहे की बहुतांश लोक ह्याचेच अधिकारी असतात. हे विसरायला होतं आपल्याला. बहुतांश लोक ह्याचे अधिकारी असतात. शास्त्राने त्याची पण विभागणी केली आहे, ती सोडून देऊया आपण. पण एक आपण परमपूज्य काका तो शब्द वापरतात, जम्प स्टार्ट म्हणतात त्याला. आपण जम्प स्टार्ट नाही असं गृहीतच धरून चाला. मी ज्ञानयोगाचा अधिकारी आहे असं मला कुठेतरी वाटत असतं मनामध्ये, आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की ज्याचा माझा खरं अधिकार नाही ते साधन मी करण्याचा प्रयत्न करून एक तर निराशा पदरी पडू शकते किंवा फजिती पदरी पडू शकते. पण अधिकार नसताना त्यापेक्षा अधिकार वाढवत वाढवत सहज होणारा जो प्रवास आहे, आणि अधिकार वाढवत वाढवत त्याचा अर्थ कर्मयोगाचं आचरण अनुष्ठान करत करत चित्तशुद्धी चित्तशांती साधत साधत मग म्हणजे कर्म उपासना, आणि मग त्याच्यात बरोबर सगळं यम नियम आले, सगळं आसन प्राणायाम प्रत्याहार वगैरे वगैरे, धारणा ध्यान समाधी, धारणेपर्यंत मग आपली प्रगती होते. आणि सद्गुरु कृपा प्राप्त झाली असेल, अनुग्रह झाला असेल, तसं मार्गदर्शन योग्य वैयक्तिक मिळालं असेल तर आपल्याला आपल्या ह्या गोष्टी जाणवायला सुद्धा लागतात. साधारण कुठल्या टप्प्यापर्यंत मी आहे या पद्धतीने. तर आता मी 9 श्लोकांवरचा जो अर्थ काकांनी दिलाय तो वाचतोय. काकांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संक्षिप्त पण अत्यंत गहन अशा अर्थ, म्हणजे एक एक वाक्य महत्वाचं आहे. याच्यासाठी मी थोडीशी प्रस्तावना करतोय, ज्याला आपण मराठीत बुलेट पॉईंट्स असं म्हणतो. त्यामुळे एक एक वाक्य लक्षपूर्वक ऐका, कारण एक वाक्य जरी निसटलं तर फार मोठं काहीतरी साधन आपल्या हातातून निसटून जाईल. सुरुवात करतो. कर्माच्या फळाचा आश्रय न घेता जो स्वतःचे विहित कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी असतो. पहिलंच वाक्य, पहिल्या बॉलवर 6 ज्याला म्हणतात. खरं श्लोकाचाच अर्थ आहे बरं का, आपली उजळणीच होते खरं या निमित्ताने पुन्हा एकदा. पण किती महत्वाची वाक्य आहेत पहा, की कर्माच्या फळाचा आश्रय न घेता अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती, हा पहिला श्लोक. जो विहित कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी असतो. अग्निहोत्रादी कर्मे सोडणारा तसेच कर्मे न करणाराही संन्यासी नव्हे वा योगीही नव्हे. कारण असं जर झालं असतं तर समाजातले सगळे आळशी मंडळी जी आहेत त्यांना योगी म्हटलं गेलं असतं, कारण त्यांनी कर्म सोडलेलीच आहेत. कर्म सोडणं म्हणजे संन्यास नाही थोडक्यात. इथे अग्निहोत्र वगैरे ते पूर्वीच्या काळची ती कर्माची मांडणी आपण केलाय त्याचा विचार. हे अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्मयोग असतो हे लक्षात घे. निस्संदिग्ध शब्दामध्ये मांडणी. सुंदर वाक्य आहे. काय? ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्मयोग असतो. आपल्या प्रापंचिकांसाठी फार महत्वाचं आहे पुन्हा एकदा. कारण मी जर कर्मयोगाचं अनुष्ठान जसं हवं तसं करत असेन तर मी संन्याशीच आहे, भगवंतांच्या आणि माऊलींच्या व्याख्येबरोबर. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण तोची संन्यासी जाण निरंतर. या व्याख्येत
कारण संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणीच कर्मयोगी होत नाही. एक एक कधीतरी कधीतरी सत्य कठीण, पण हिताचं तर सांगावंच लागतं. जे हिताचं आहे शाश्वत, आणि त्याला शास्त्र असं म्हणतात, कारण ते भीडमुर्वत बाळगत नाही. आपल्याला काय वाटतं, मला काय वाटेल याचा शास्त्र विचार करत नाही. संत करतात जरूर, शास्त्र करत नाही. ते आहे तसं सांगणार की मी जर अजूनही प्रचंड संकल्प माझे 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जे जे संकल्प होते, हे करावं ते करावं, हे खावं ते खावं, हे पाहावं ते पाहावं, इकडे जावं तिकडे जावं, हवाई झालं, स्वित्झर्लंड राहिलेलं आहे ते पण बघावं, कधीतरी तर वेळ यावी ना आयुष्यात, अधिक देखणे निरंजन पाहणे असं वाटावं कधीतरी. मुद्दा काय आहे की हे जे संकल्प आहेत, म्हणजे आपण ज्याला वॉन्ट म्हणतो, मी सगळी जी आत्ता यादी वाचली ती वॉन्टची यादी आहे, नीडची यादी याच्यात कुठेच नाही. नीडची यादी असतेच, ते तर प्रापंचिक आपण आहोतच, आपण काही विधिवत संन्यास घेतलेला नाही आहे, तेव्हा आपल्याला परवानगी आहेच. चरितार्थ चालवायचा आहे, त्याच्यासाठी 4 पैसे लागणार आहे, त्याच्यासाठी नोकरी धंदा करावा लागणार आहे, सगळं मान्य आहे, कुठेही विरोध नाही आहे, पुढे येणारच आहे, या ग्रंथात आपण वाचणारच आहोत. पण मुद्दा असा आहे, संकल्प, निदान संकल्पांची पहिली गोष्ट तर माझी संख्या कमी व्हावी. पुन्हा साधक म्हणून अभ्यास करतोय आपण, स्वतःचा अभ्यास करावा की 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी माझे जे संकल्प होते ते आता निदान कमी होत आहेत का, किंवा त्यांची तीव्रता तरी निदान कमी होते आहे का, हा एक छान चिंतनाचा विषय आहे. पुन्हा तिचा किंवा त्याचं, काय म्हणालो मी, तिचं किंवा त्याचं जर चिंतन कमी केलं तर मला माझ्याबद्दल चिंतन करायला वेळ मिळतो, की ज्याच्यात माझं शाश्वत हित आहे. माझा अभ्यास मला करता येतो की कुठल्या प्रकारचे संकल्प माझ्या चित्तात येतात अजूनही, त्यांची तीव्रता किती आहे, समजा त्यांची पूर्ती झाली नाही तर मला किती प्रमाणात क्रोध येतो, त्या संकल्पाच्या आड जी व्यक्ती किंवा परिस्थिती किंवा वस्तू येते त्याचा किती प्रमाणात मला क्रोध येतो, याचा छान अभ्यास मला एक साधक म्हणून करता येतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करता येते. कारण हे केल्याशिवाय मी कर्मयोगी होऊ शकत नाही, ते स्पष्ट दिलेलं आहे. योगी होण्याची इच्छा करणाऱ्यासाठी कर्म हे साधन सांगितले असून योग सिद्ध झालेल्या समबुद्धीची शांती हे साधन सांगितले. योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते. जेव्हा कोणी इंद्रियांचे विषय व कर्मे यांनी आसक्त होत नाही व संकल्पांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योग सिद्ध झाला आहे असे म्हणतात. माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. उद्धरेत आत्मान, उद्धरेत आत्मा आत्मान. माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना, जो 5 क्रमांकाचा श्लोक आहे त्याच्यावरचा त्याचा हा अर्थ. आपल्या शाश्वत हिताचा घात करू नये, कारण आपणच आपला मित्र वा शत्रू असतो. छान आपलं त्याच्यावरती चिंतन झालेलं आहे. ज्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले तो स्वतःचा मित्र असतो. जो स्वरूप असलेला आत्मा जाणीत नाही तो स्वतःशी शत्रूप्रमाणे वैर धरतो. म्हणजे काय, छान आहे, जोपर्यंत मला आत्मानुभव नाही आणि जोपर्यंत त्या आत्मानुभवाच्या विरुद्ध मी वागतो आहे, माझा शत्रू मीच आहे, दुसरं कोणी नाही. ज्याने स्वतःच्या अंतःकरणावर नियंत्रण ठेवलेले असते तो समाहित चित्ताचा योगी पराशांती लाभल्याने शीत उष्ण मान अपमान इत्यादी सुखदुःखांपासून सुटतो. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आणि पुढे स्वरूपाचे ज्ञान होऊन त्या ज्ञानाला स्थैर्य आलेला, म्हणजेच थोडक्यात ज्ञानाचं विज्ञान झालेलं. परमपूज्य काकांनी इथे आचार्यांनी केलेला अर्थ स्वीकारलेला आहे, कारण तोच अर्थ भगवद्गीतेत भगवंतांना अपेक्षित आहे. म्हणून की स्वरूपाचे ज्ञान होऊन त्या ज्ञानाला स्थैर्य आलेला म्हणजे विज्ञान, तृप्त, जितेंद्रिय व निर्विकार म्हणजे कुटस्थ असा योगी माती दगड व सोने समान मानतो. आणि आता शेवटचा 9 क्रमांकाचा श्लोक म्हणजे हितेच्छू म्हणजे सुहृद, मित्र, अनोळखी, मध्यस्थ, द्वेष करण्यासारखा, कुटुंबीय, सज्जन व दुर्जन यांचे विषयी समबुद्धी ठेवणाऱ्या पुरुषाची योग्यता विशेष असते. आता हा झाला सरळ सरळ अर्थ.
त्याची सुंदर मांडणी काकांनी केली आहे, वास्तव त्याच्यावरचं विवेचन, की विधी, निषेध, काम्य, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त इत्यादी कर्मे व शिखा, सूत्र, आश्रम इत्यादी पारंपरिक बाबी जवळजवळ नाहीशा झालेल्या हल्लीच्या स्थितीमध्ये कर्मयोगाची बांधणी करावी लागते. एवढं मोठं वाक्य आहे. काय? विधिनिषेध, काम्य, निमित्त, नैमित्तिक, प्रायश्चित्त ही पूर्वीच्या काळची जी कर्माची मांडणी शास्त्राने ठेवलेली होती. हे मी का सांगतोय? परमपूज्य काका नेहमी सांगतात प्रवचनात, आजकालचा काळ बदललाय हो, काय झालाय हो, या कलियुगात कसं होणार हो. मुद्दाम तो हो मी लांबवतोय. काका म्हणतात तसा हो हो म्हणत रडायला लागला साधक, की साधक संपलेला असतो. का बरं? कारण माझ्या रडण्यानी समाज बदलणार आहे, माझ्या रडण्यानी पुन्हा ही सगळी परिस्थिती बदलणार आहे, माझ्या रडण्यानी या कर्माचं विधी, निषेध, काम्य, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त अशी पुन्हा एकदा रचना होणार आहे, माझ्या रडण्यानी वर्णाश्रम धर्मानुसार कोणी कर्म करणार आहे. या एकाही प्रश्नाचं उत्तर जर हो नसेल तर माझ्या रडण्याची किंमत काय आहे? खरं रडण्याची किंमत शून्य आहे असं मराठीत म्हणतात, पण मी तर म्हणतो शून्याला सुद्धा किंमत आहे. याचं उत्तर निगेटिव्ह मध्ये असा अर्थ आहे. म्हणजे काय? कारण त्या रडण्याने माझं नुकसान होणार आहे, त्यामुळे ते शून्य नाही आहे, मायनस समथिंग. कारण रडण्यातच वेळ जाणार आहे, त्याला अरुण्य रुदन म्हणतात, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. मग काय करायचं आहे आधुनिक साधकांनी? तर काकांना लगेच पुढे म्हणतात आहे की त्याच्यासाठी कर्मयोगाची आपल्याला पुनर्बांधणी करावी लागणार आहे. म्हणजे कर्मयोगाचा आजच्या संदर्भामध्ये नीट आपल्याला विचार करावा लागणार आहे. तो विचार म्हणजे स्नानादी देहकर्म, चरितार्थ कर्म, धर्मकर्म, कर्तव्य कर्म व अध्यात्म कर्म अशी मांडणी केली तर शास्त्र व परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती ह्यात मेळ घालता येऊन नव्या साधकांची सोय होईल. आता एक गोष्ट इथे मला एवढी सांगायची होती की कर्मांचे एवढेच प्रकार आहेत असं नाही, पण परमपूज्य काकांनी एक आजच्या आधुनिक साधकाच्या आयुष्याचा विचार करून साधारण कुठल्या प्रकारची कर्म आपण करतो याची एक वर्गवारी केलेली आहे. त्याच्यामध्ये अर्थातच देहकर्म आहे, स्नानादी आपण समजू शकतो, देहकर्म, देहाशी संबंधित सगळी कर्म. चरितार्थ कर्म आहे, सांगण्याची गरज नाही. धर्मकर्म आहे, कर्तव्य कर्म आहे आणि अध्यात्म कर्म आहे. म्हणजे किती झाले? 1, 2, 3, 4, 5 असे साधारण 5 प्रकारची कर्म आजचा आधुनिक साधक म्हणजे तुम्ही आम्ही करत असतो. आता अत्यंत व्यावहारिक, ज्याला शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल ज्याला म्हणतात, असं प्रॅक्टिकल तत्वज्ञान परमपूज्य काका आपल्यासमोर ठेवतात. ते वाचूया की ह्या कर्मातील चरितार्थ कर्म निष्काम असणे शक्य नाही. अगदी स्पष्ट मान्य केलेलं आहे. ही माहिती पाहिजे. तर जिथे निष्कामता अपेक्षित नाही तिथे मी निष्कामता बाळगायला गेलो तर ते कधीच होणार नसल्यामुळे आयुष्यभर मी साधनाच करत राहीन, कारण ती कधी होणारच नसते. चरितार्थ कर्म निष्काम असू शकत नाही, कारण मी ते करणारच नाही. नाहीत मला जर पगार मिळाला नाही महिन्याच्या शेवटी, मी तर ऑफिसमध्ये जाईन कशासाठी ना? साधी गोष्ट आहे. त्यामुळे ते निष्काम असणेच शक्य नाही असं म्हटलंय. अध्यात्म कर्माला मोक्ष ह्या चौथ्या पुरुषार्थाची अपेक्षा आहे. मुमुक्षू, मुमुक्ष या शब्दातच आहे, ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे त्याला मुमुक्षू असं म्हणतात, बरोबर? अपेक्षा, त्याच्यात मुमुक्षू शब्दातच अपेक्षा व्यक्त झालेली आहे, त्यामुळे मुमुक्षू ह्या शब्दातच ते सूचित होते. तर देहकर्माने देहाचा निर्वाह चांगल्या पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ स्नान आहे, व्यायाम आहे, आहार आहे, विश्रांती आहे, निसर्गविहार आहे इत्यादी जी देहकर्म आहे त्यांनी शरीर 4ही पुरुषार्थांना अनुकूल होते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. चरितार्थ कर्मामध्ये नोकरी, शेती, व्यापार, व्यवसाय, उद्योजकता इत्यादींचा समावेश होतो. त्यांना चरितार्थ चालण्याचे फळ अपेक्षित आहे. मी जसं म्हणालो आता, महिन्याच्या शेवटी पगार अपेक्षित आहे म्हणूनच मी नोकरीसाठी जातो. हे सगळं 5 पैकी हे जे आहे हे निष्काम असू शकत नाही असं सांगितलेलं आहे. मग निष्काम काय असू शकतं किंवा असायला पाहिजे? तर संध्या, पूजा, वैश्वदेव, कुळधर्म, कुळाचार, व्रते, वैकल्ये, तीर्थयात्रा, पारायणे इत्यादी धर्मकृत्ये निष्काम असावीत. मी जेव्हा पारायणाला बसतो, थांबलो थोडंसं, इथून गडबड व्हायला सुरुवात होते आपली. का? पारायणाला बसतानाच सगळं चित्त माझं कुठे असतं? संकल्प, पाणी बिणी सोडून व्यवस्थित मेरे को ये मंगता है आपल्या भाषेमध्ये,
प्रश्नच नाही. फुकट केलं का पारायण असं वर्ण हे बरं का. म्हणजे काय करतोय मी, व्यवहार करतोय देवाशी, की देवा तुझा हा काय जो काही धर्मग्रंथ आहे, तुम्ही समजा गुरुचरित्र पारायण मी केलं, त्या ग्रंथाचं मी पारायण केलं, त्याच्यासाठी जे काही उपास तापास तपश्चर्या केली, पण त्या बदल्यात काय वाक्य आहे, त्या बदल्यात म्हणजे व्यवहार झाला थोडक्यात, मला हे हवंय. बरं, गंमत अशी असते त्या ग्रंथामध्ये सगळ्या प्रकारचे संकल्प दिले असतात बरं. आत्मज्ञानाचा सुद्धा संकल्प दिलेला असतो. तोही संकल्प घेऊन मी पारायण करू शकतो त्या ग्रंथाचं. पण तो सोडून मी बाकी सगळे संकल्प करतो त्याच्यातले. मग त्याच्यामध्ये मुलीचं लग्न होऊ दे पासून तर मला चांगली नोकरी लागू देपर्यंत सगळे असतात. तीर्थयात्रा आहे, ही धर्मकृत्य निष्काम असावी. त्याच्यानंतर कर्तव्य कर्म जे आहेत त्यात फार सुंदर मांडणी केली आहे परमपूज्य काकांनी, की कर्तव्याला धर्म असे दुसरे नाव आहे. त्यामुळे पुत्रधर्म, पितृधर्म, शिष्यधर्म, वैद्य धर्म, शेजार धर्म इत्यादी निष्काम असावेत. म्हणजे माझं आई वडिलांच्या संदर्भात जे कर्तव्य आहे ते निष्काम असावं. आई वडिलांचं मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत जे कर्तव्य आहे ते निष्काम असावं. माझी म्हातारपणाची काठी या दृष्टीने मुलाकडे बघू नये. कारण परमपूज्य काका फार सुंदर मांडणी करतात, पुन्हा एकदा सांगतो. मुलांनी वडिलांची म्हातारपणी काठी व्हावं का न व्हावं हा त्याच्या पुत्रधर्माचा भाग आहे, पित्याच्या धर्माचा नाही. इथेच गोंधळ होतो, कारण तिथे अपेक्षा सुरू होतात. मग लहानाचं मोठं केलं कशासाठी, चुकलो. ते कर्तव्य आहे आई वडील म्हणून केलं, ते निष्काम असावं. आणि हा निष्काम जो शब्द आहे ना, किंवा सकामही, आपण जे आत्ता पाहिले काही कर्म सकाम असतात, तेही थोडे समजून घेऊ. कारण याच्यातनं एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. कोणता तो मी सांगतो तुम्हाला, कदाचित तुमच्या नसेल डोक्यात आला. पुन्हा एकदा हे 5 कर्म बघू काकांनी समोर ठेवलेले. देहकर्म निष्काम असू शकत नाही, काका म्हणतात आहे. चरितार्थ कर्म निष्काम असू शकत नाही. अध्यात्मकर्म निष्काम असू शकत नाही. मग निष्काम कोणती असली पाहिजे, धर्मकर्म आणि कर्तव्य कर्म. आता चुकीचा संदेश मी जो म्हणालो तो कोणता ते सांगतो. हे तत्वज्ञान जर मी एखाद्या नास्तिक माणसाला सांगितलं, तो काय म्हणेल कल्पना करा. तो म्हणेल वाह क्या बात आहे, मस्त, हेच तर मी करतो माझ्या आयुष्यात. म्हणजे काय, मी सकाम देहकर्म करतो, मी सकाम चरितार्थ कर्म करतो, आणि अध्यात्मकर्माशी माझा काही संबंध नाही. त्यामध्ये सकाम असावं का निष्काम असावं माझा काही संबंधच नाही. आणि उरलेली जी तुम्ही म्हणता निष्काम असावी कोणती, धर्मकर्म कर्तव्य कर्म, त्याचा माझ्याशी काही संबंधच नाही, मी तर नास्तिक आहे. झाली व्यवस्था लावली मी नास्तिक माणसाची, असा याचा अर्थ नाही. असं या तत्वज्ञानाची मांडणी नाही. कारण चरितार्थ कर्म करत असताना मगाशी समलोष्टाश्म कांचनावर आपण इतकं सगळं बोललो, त्याचं काय झालं मग, म्हणजे काय, अपेक्षा आहे म्हणून निष्काम शब्द हा फार समजून घ्यावा लागतो बरं. त्याला परमपूज्य काकांनीच 2 फार सुंदर शब्द दिले, तुमच्यासमोर ठेवतो, इथे नाही आहेत ते. त्याला अपेक्षित आणि नियोजित असे शब्द आहेत. म्हणजे जर मी प्रपंचात असेन, बायको मुलं असतील, म्हणजे काय, मला माझं चरितार्थ चालवणं हेही खरं विचार केला तर कर्तव्यच आहे. बरोबर आहे. म्हणजे कर्तव्य या दृष्टीने ते काय आहे, पुन्हा निष्काम असलं पाहिजे इथल्या व्याख्येप्रमाणे. पुन्हा एकदा तसं असतं पहा, कसं नीट समजून घ्यावं लागतं, नाही तर गोंधळ उडू शकतो. बरोबर आहे, पगाराची अपेक्षा आहे, पण माझा अपेक्षित पगार, माझी अपेक्षित पगार वाढ, मला अपेक्षित असलेला बोनस, मला अपेक्षित असलेलं काय, माझ्या ऑफिसमध्ये 4 लोकांनी कौतुक करावं कारण मी 12-12 तास काम केलेलं आहे प्रोजेक्टमध्ये, आपल्या भाषेत घासलेली आहे 6 महिने, ह्या ज्या माझ्या अपेक्षा असतात, आणि ईश्वराचं एक नियोजित असतं प्रारब्ध नावाचं, ह्याच्यात जेव्हा दरी किंवा तफावत पडते किंवा दरी निर्माण होते, त्यांनी जे दुःख होतं, तिथेही सकामता आपल्याला त्रास देते. म्हणून तिथे निष्काम असावं. म्हणजे काय, ह्या दृष्टीने निष्काम की मी माझं कर्तव्य कर्म उत्कृष्टच करणार आहे, आणि ते त्याचं फळ काय करणार आहे, ईश्वराच्या चरणी अर्पण करणार आहे. 1 तारखेला पगार मलाच मिळणार आहे, माझ्याच बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे, गोपाळकृष्णाच्या नाही. ह्या दृष्टीने ते सकाम आहे, मान्य आहे. पण प्रारब्धशास्त्रानुसार जे जितकं जेव्हा मिळायचं ते शांतपणे स्वीकारणं, हा त्याच्या निष्कामतेचा पैलू आहे. एवढंच मला सांगायचं. आता चुकीचा अर्थ याच्यातनं निघू शकतो की अरे वा, फारच मस्त तत्वज्ञान आहे, म्हणजे काय, माझ्या वासनानुसार मी त्यातनं अर्थ काढू शकतो.
हे सगळे तुम्ही सकाम करतोच आहे, तेव्हा मला काही सांगण्याची गरज नाही. जे निष्काम करा तुम्ही म्हणता त्याच्याशी माझा काही संबंधच नाही आहे. तुम्हीच चालू द्या तुमचं काय परमार्थ तुम्हाला करायचं, असा त्याचा अर्थ नाही. असो, पुढे जाऊ. परी संतासवे वसत. आता काका म्हणतात की संत श्री ज्ञानदेव अध्यात्मकर्म सांगतात. अध्यात्मकर्माची थोडी व्याख्या 15व्या अध्यायातल्या ओव्यात छान आहे. परी संतासवे वसता योगज्ञाने पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येणेची सत्कर्म व्याख्या केली आहे ज्ञानेश्वर महाराज. येणेची सत्कर्म म्हणजे ह्याला सत्कर्म म्हणतात. अशेषही अज्ञान विरमे तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणजे संतांचे संगतीत राहावे, संतासवे वसता म्हणजे संतांच्या संगतीत राहावं. योगज्ञानी पैसता म्हणजे वैराग्यासह श्रीगुरुचरणांची उपासना करून कर्मयोगादिकांचे सम्यक ज्ञान करून घ्यावे. ह्या सत्कर्मामुळे साधकाचा अहम आत्मस्वरूपात विश्रांती पावतो. तर आपण 15व्या अध्यायात जेव्हा पोहोचू तेव्हा विचार करूच, पण एक सुंदर व्याख्या आपल्यासमोर आहे एक साधक म्हणून, की माझी सत्कर्माची व्याख्या आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सत्कर्माची व्याख्या किती मोठी पुन्हा तफावत आहे. माझी सत्कर्माची व्याख्या इतकी क्षुल्लक आणि फुटकळ असते की त्या रस्त्यावरच्या गरीबाला 2 रुपये मी दिले म्हणजे मला असं वाटतं मी सत्कर्म केलं. मान्य आहे, तेही सत्कर्मच आहे, त्याचा नक्कीच सत्कर्माचा एक तो भाग आहे. अत्यंत क्षुल्लक सत्कर्म आहे. पण ते सत्कर्माचं खरं सत्कर्म काय आहे हे आहे ज्ञानेश्वर महाराजांसमोर ठेवलेलं. मग ते कसं ओळखावं, तर ज्या सत्कर्मामुळे साधकाचा अहम आत्मस्वरूपात विश्रांती पावतो किंवा ज्या कर्मामुळे म्हणूया त्याला सत्कर्म असं म्हणतात. अगदी शुद्ध पुण्याची जी व्याख्यानं ज्ञानेश्वर महाराजांची, याला समांतर व्याख्या आहे सत्कर्माची. बस, जेणे माते पाहिजेत ते शुद्ध पुण्य. पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, जेणे माथे पाहिजे तेणे शुद्ध पुण्य. ज्याला शुद्ध पुण्य म्हणतात तेच सत्कर्म. एक पारमार्थिक व्यक्तीने कसा विचार करावा ते आपण बघतो आहोत. पुढे मांडणी सुरू आहे की कर्तव्य व्यवसायादी कर्मांना त्यांचे त्यांचे नियम आहेत. त्या नियमांच्या मर्यादेत कर्म करणारा कर्मयोगी संन्यासीच होय. अगदी निस्संदिग्ध शब्दात सांगितलेलं आहे की माझं जे कर्तव्य आहे त्याचे जे नियम आहेत दिलेलं आहे. पुढे वकील असाल तुम्ही, तुम्ही डॉक्टर असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, शिक्षक असाल, व्यापारी असाल इत्यादी सर्वांना त्यांच्या व्यावसायिक बंधनांची मर्यादा असते, ती पाळणारा कर्मयोगी आहे. किती सुंदर कर्मयोगाची आधुनिक साधकासाठी केलेली व्याख्या पहा. परमपूज्य काका प्रवचनात बऱ्याच वेळा सांगतात की समोर दिसते मला पाठी वन वे आहे, तरी सुद्धा त्याच्यात उलटी गाडी मी घालतो का? मुझे कोण रोकणे वाला. आला अहंकार उफाळून, पाहून घेऊ रे, समोर पोलीस त्याला काय 50 रुपये दिले आणि भ्रष्टाचाराच्या नावाने पुन्हा व्याख्यान द्यायला मी मोकळा. हे वाहतुकीचे नियम, म्हणजे अगदी साधं उदाहरण दिलं. हे वाहतुकीचे नियम किंवा काय आपल्या व्यवसायाचे नियम, हे सगळं पाळून जो ते करतो. काका पुन्हा प्रवचनामध्ये डॉक्टर ते असल्यामुळे डॉक्टर लोकांचं उदाहरण द्यायचं की एक ओथ असते, एक प्रतिज्ञा ज्याला म्हणतात डॉक्टरांची, डॉक्टर लोकांना घ्यावी लागते व्यवसाय सुरू करण्यापूर्वी. त्या प्रतिज्ञेनुसार रुग्णसेवा देणं, वैद्यकीय आपला व्यवसाय करणं, हा कर्मयोगाचा भाग आहे या व्याख्येप्रमाणे. किती सुंदर व्याख्या पहा, किती छान आजच्या आपल्या 21व्या शतकातल्या आयुष्याला अत्यंत उपयुक्त, चपखल लागू पडणारी व्याख्या केलेली आहे कर्मयोगाची. म्हणून मी म्हणालो की खूप की टेक अवे ज्याला म्हणतात खूप आहे. त्यावेळी व्यावसायिक बंधनांची त्याला मर्यादा असते, ती पाळणारा कर्मयोगी आहे. सर्व प्रकारच्या नोकरांना नोकरीचे नियम, बंधने, सवलती व मर्यादा असतात, त्या सांभाळणारा कर्मयोगी आहे. आणि हे सर्व सोडून दिल्याने संन्यासी बनत नाही व कर्मयोगीही होत नाही. पुढचं महत्वाचं वाक्य आहे, हवे नकोचा हव्यास सुटल्याने संन्यास घडतो. बस, मी मगाशी सकाम कर्माचं निष्काम जो पैलू मी सांगितला, बस तो हा आहे, हवे नकोचा हव्यास. हव्यास शब्द आपल्या सगळ्यांना खूप चांगला माहिती आहे. अनुकूल प्रतिकूलतेचा जो ध्यास घेतलेला असतो, मला एवढं मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी जबरदस्त प्रयत्न करा. यत्न तो देव जाणावा समर्थ म्हणतात. पण कुठे गडबड होते, ते यत्न तो देव जाणावा म्हणतात आणि मी ऐकलेलं असतं फल तो देव जाणावा, इथे गडबड होते.
फल तो देव जाणावा म्हणत नाही, यत्न तो देव जाणावा म्हणतात समोर. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कुठेही परमार्थ आडवा येत नाही, वर प्रापंचिक प्रयत्नांमध्ये सुद्धा. हवे नकोचा हव्यास सुटल्याने संन्यास घडतो, असा संन्यासी कर्मयोगीच असतो व कर्मयोगी संन्यासी असतो. ज्याला योगाभ्यासाने जीवब्रह्मैक्याच्या अनुभवाची सिद्धी हवी आहे त्याने कर्मयोग अवश्य साधला पाहिजे. त्याला आत्मज्ञानाच्या दृष्टीने एक छान वाक्य इंग्लिशमधलं की नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन. इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. तुम्ही कर्मयोगी नसाल तर तुम्ही योगारूढ म्हणजे ध्यान आणि समाधीपर्यंत नाही, प्रगती होऊच शकत नाही. मगाशी आपण निर्विकल्प समाधीचे प्रतिबंध बघितले, ते तिथे छळणार आहे तुम्हाला. अधिकार नसताना मी तिथे चढायला गेलो वरती, तिथून ते खाली खेचणार आहे मला. आणि ते खेचतातच आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. नामाला ध्यानाला मी जेव्हा बसतोय रोज साधनेला, काय होतंय माझ्या अंतःकरणाचं. वर्षानुवर्ष अजूनही माझ्यावर ध्यान आणि नाम घेण्याची, ध्यान करण्याची आणि नाम घेण्याची पाळी काय येते, त्याचं उत्तर याच वाक्यामध्ये की कर्मयोग अजून परिपूर्ण साधलेलाच नाही. मग याचा अर्थ कर्मयोग संपल्याशिवाय मग पुढचं सुरू करू नये असंही नाही. हातात हात घालून चालणारी साधन आहे. पण हे मनामध्ये जरूर असावं की अजून कर्म उपासना आहे. थोडंफार कोणी कर्माच्या प्रांतात जास्त असेल, उपासनेत कमी असेल, कोणी कर्मात कमी उपासनेत जास्त असेल, जे काय असेल, आपण प्रगतीचा जो काही आपला टप्पा असेल, पण अधिकार संपन्न झाल्याशिवाय, साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय धारणा ध्यान समाधी ही प्रगती होणार नाहीये. त्यामुळे कर्मयोग अवश्य साधला पाहिजे. योगाभ्यासाला परिपक्वता येऊन योगानुभवाला स्थिरता येण्यासाठी चित्तस्थैर्याने येणारी शांती हे साधन आवश्यक आहे. आता हा जो पहिली ती सगळेच वाक्य महत्वाचे, पण विशेष महत्वाचे वाक्य आपल्यासमोर येतात, 4-5 वाक्य. पुन्हा एकदा, योगाभ्यासाला परिपक्वता येऊन योगानुभवाला स्थिरता येण्यासाठी चित्तस्थैर्याने येणारी शांती हे साधन आवश्यक आहे. म्हणजे काय, चित्तस्थैर्य त्यांनी मिळणारी शांती हे साधन आहे, साध्य नाही. निष्काम कर्माने शरीर यात्रा चालून सांख्य बुद्धीने चित्ताला स्थैर्य लाभल्यामुळे इंद्रिये त्यांच्या विषयांकडे भोगासाठी आसक्त होत नाही. आता एक पुन्हा, ग्रंथाला शब्दांची मर्यादा असते, म्हणजे पृष्ठांची, शब्दांची नाही पृष्ठांची, त्यामुळे शब्द मर्यादा घालावी लागते. एका वाक्यात खूप काही सांगून गेलेत काका की निष्काम कर्म आणि सांख्य बुद्धी. मी मगाशी जे म्हणालो की सकाम कर्म सुद्धा सांख्य बुद्धीने करायची आहेत. सांख्य बुद्धी म्हणजे फळ ईश्वराला अर्पण करून करायची आहेत. ती कर्म करावे अशी भगवंताची आज्ञा असली तरी कर्मयोग्याला त्यांची आसक्ती नसते. म्हणजे कर्म तर तो करतो, पण त्या कर्मफलाची त्याला आसक्ती नसते. थोडक्यात त्याच्या संकल्प विकल्पांची रांग थांबते. अशा स्थितीला योगारूढ स्थिती म्हणतात. आपण पाहिलंय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, हे एवढं महात्म्य आहे संकल्पलोपाचं, आणि तरीही माझे संकल्प ना कमी होत ना त्याची तीव्रता कमी होत, आणि तरीही माझा योगाचा अभ्यास सुरूच आहे. म्हणजे काय, ध्यानाचा अभ्यास. कसं जमणार आहे तर याचा आपण एक विचार केला पाहिजे साधकाने. गंभीर विषय आहे ते सगळे. संकल्प माझे 10-15 वर्षापूर्वी जसे होते तसेच आजही आहेत, आणि मी बसतोय ध्यानाला रोज सकाळ संध्याकाळ म्हणून, जे काय आपली असेल. नाही होणार. ह्या प्रकारे साधकाने आपला आपण उद्धार करून घ्यावा. असे न वागल्याने होणारा अज्ञान रूप नाश टाळावा. काय वाक्य वापरलंय, अज्ञान रूप नाश, त्याला नाशच म्हटलेला आहे. स्वतःशी वैर न धरता मैत्री करावी. कोणत्याही जगज्जेत्यापेक्षा वासना जिंकणारा श्रेष्ठ असतो. आपल्याला असं वाटतं, जग जिंकणारा अलेक्झांडर आठवतो आपल्याला, कारण आपल्यासमोर अलेक्झांडरच ठेवण्यात आला. आपल्याला अलेक्झांडरच शिकवला. आपल्याला बाजीराव पेशवे कधी शिकवलेच नाही, कारण त्यांना मस्तानी म्हटलं, बाजीराव म्हटलं की मस्तानी, संपले बाजीराव. ज्यांच्या युद्धांचा आणि लढ्यांचा अभ्यास परदेशातल्या विद्यापीठांमध्ये होतोय, कारण एकमेव जगातला सेनापती आहे जो एकही युद्ध तर सोडा लढाई पण हारलेला नाही, माहिती नसेल तर. असो, जगज्जेत्या शब्दावरनं थोडंसं विषयांतर झालं. मुद्दा एवढा आहे की आपलाच इतिहास आपल्याला माहीत नसतो. तर आपल्याला असं वाटतं जगज्जेता म्हणजे आहे, फार मोठं कामच आहे, प्रश्नच नाही, पण त्याहून मोठं काम आहे स्वतःची वासना जिंकणारा, त्याच्याहून श्रेष्ठ असतो, कारण ते त्याच्याहून कठीण काम आहे. वासना जिंकून मीला यथार्थ ओळखणारा स्वतःचा हितकर्ता होतो, अन्यथा वैरी होतो. कारण मानवी शरीर ईश्वराने ज्यासाठी दिले
त्यासाठी ते न वापरल्याचा त्याच्यावर दोष येतो. छान वाक्य आहे, साधक म्हणून आपल्याला जागं करणारं वाक्य आहे. दोष प्राप्त होतो आपल्याला जर मानवी देह ज्यासाठी ईश्वराने मला दिला. आणि आपण एक कीर्तनात एकदा ऐकलाय सौ सोनालींच्या, काय की तो काय म्हणतो मग, याला एवढं सुंदर देह दिला, लेकाला शब्द वापरून घेऊ आपण आपल्या भाषेतला, लेकाला एवढा चांगला देह दिला. लेकाला दोन अर्थाने दोन अर्थ होत त्याचे. लेकाला म्हणजे बोली भाषेतला लेक, आणि लेक म्हणजे मुलाला, कारण आपण ईश्वराचे मुलंच आहोत सगळेजण. याला देह मी कोणता दिला, तर सगळ्यात उत्तम देह मनुष्याचा दिला, आणि तो त्यांनी कशासाठी वापरला, भोगासाठी, योगासाठी नाही, इथली भाषा वापरायची झाली तर भोगासाठी वापरला. मग ठीक आहे, 84,00,000 - 1 इतक्या पडलेल्या आहेत, त्यातली एक देतो याला पुढच्या जन्मात, कारण नाहीतर याला भोगासाठीच वापरायचे आहे. मग ज्याच्यात योग साधतो ती योनी देऊन याला काय उपयोग आहे, असा ईश्वर विचार करतो. आणि माझ्या पूर्वकर्माप्रमाणे मग मला बरोबर तसा पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल याची काहीही खात्री नसते. हा दोष माझ्यावरती येतो. काठक श्रुतीमध्ये समाहित म्हणजे एकाग्र चित्ताचे महत्त्व समजाविले आहे. मनावर नियंत्रण मिळविल्याने चित्त समाहित होऊन शांत होते, त्यामुळे द्वंद्व साम्यावस्था लाभते. त्याने आत्मानुभवपूर्वक तृप्ती येऊन जडचेतनात्मक पदार्थांविषयी साम्यबुद्धी लाभते. म्हणजे काय, अगदी आचार्यांनी जी व्याख्या केली आहे, समबुद्धीर्विशिष्यते साधुष्योपिच पापेषु समबुद्धीर्विशिष्यते, समबुद्धी होते, याचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये जो केला आहे तोच अर्थ परमपूज्य काकांनी इथे घेतलेला आहे. साम्यबुद्धी लाभते म्हणजे काय, तर त्यांच्याविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन होत नाही, पण त्यांना भेद कळतो, चुकीचे अर्थ काढायचे नाहीत. साम्यबुद्धी म्हणजे त्यांना काहीच फरक पडत नाही, हा साधू काय ना हा पापी काय, असं नाही, अजिबात नाही. व्यवहार हा व्यवहारासारखाच चालतो, त्यातले भेद त्यांना कळतात. व्यवहारामध्ये समजा एखादा संत, कल्पना करा समजा तो कोर्टामध्ये जज आहे, संत एकनाथ महाराजांचे सद्गुरू. कोण होते, किल्लेदार होते, युद्धावर गेलेले आहेत. एकदा ते ध्यानात बसले असताना एकनाथ महाराज गेले घोड्यावर बसून युद्ध करायला, आपले सद्गुरू ध्यानात आहेत म्हणून. माहिती नसेल तुम्हाला चरित्र तर. मुद्दा असा आहे की कर्म तुम्ही कोण, आणि मला तर हिंदू संस्कृतीचं या सनातन वैदिक धर्माचं हेच वैशिष्ट्य वाटतं. वेळ नाही आपल्याकडे, नाही तर विवेकानंदांच्या जीवनातली कथा सांगितली असती. कारण तुम्ही कर्म कोणतं करता याला महत्त्व नसून तुम्ही कर्म कसं करता याला महत्त्व आहे. कारण तुमचं कर्तव्य वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं. मी सैनिक असेन देशाच्या सीमेवरती लढणारा, तर युद्ध करणं आणि समोरच्याला मारणं हेच माझं कर्तव्य. मी जर डॉक्टर असेल तर माझं कर्तव्य वेगळं आहे, व्यावसायिक कर्तव्याबद्दल बोलतोय मी. पण मी ते कसं करतो ह्याच्यावरती मी संन्यासी होतो का नाही, योगारूढ होतो का नाही अवलंबून. किती सुंदर तत्वज्ञान कल्पना करा, अशी मांडणी नाही आहे कुठल्याच पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये. फार तर फार नीतिमत्ता, धार्मिकता ह्याच्या पलीकडे ते गेलेलेच नाही आहेत पाश्चात्य तत्वज्ञान. मोक्षाची जी सुंदर मांडणी आणि त्याप्रमाणे सगळी पूर्ण समाजाची घडी बसवण्यासाठी मांडलेले 4 पुरुषार्थ, असे खूप वैशिष्ट्य आहेत. सोडून ती फार मोठा विषय आहे. पण साम्यबुद्धी म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे की अनुकूल प्रतिकूल चिंतन त्याचं होत नाही, त्याचं म्हणजे जो योगारूढ आहे त्याचं. पण एक साधक म्हणून मला लक्षात ठेवायचं आहे की मी सुद्धा ते करू नये, कारण शेवटी ज्याला जसं जगायचं आहे तसंच ते जगणार आहेत. माझ्या चिंतनाने त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही आहे. पुन्हा आपल्याकडे ते आले, एखादा प्रसंग उद्भवला, योग्य वेळ असेल, ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतील, जरूर सांगावं एक त्यांचं हितचिंतक म्हणून की अरे असं वागणं बरोबर नाही आहे, तुम्ही असं करू नका. पण हे सांगून सोडून द्यावं, इतकं मी त्यांना सांगतो, त्यांना कळत कसं नाही, त्यांच्याच इथं पुन्हा तो मी जो आहे ना तो अधोरेखित होतो, म्हणजे मराठीमध्ये शुद्ध अंडरलाईन. आणि तिथेच गडबड आहे, कारण त्याच्यात मी मिसळतो. त्यांनी विचारलाय का, परिस्थिती आहे का योग्य, ते ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का, सांगावं, जरूर सांगावं. पण त्याचा पाठपुरावा मी करत बसू नये, हा मुद्दा आहे एक साधक म्हणून. कारण त्यांनी माझं चित्त क्षुब्ध होतो, त्याचा परिणाम माझ्या साधनेवरती होतो, मी योगारूढ होऊ शकत नाही. थांबूया. उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यात झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली.